नमस्कार मित्रांनो, आज आपण या किन्होळा गावामध्ये आलेलो आहोत। इथे येण्याचं प्रयोजन असं आहे की नुकतंच शाळा सुरू होऊन 1 महिना या ठिकाणी झालेला आहे आणि आपलं आरबी मराठी संवाद या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे शैक्षणिक सदर या ठिकाणी चालू आहे त्या माध्यमातून आपण शैक्षणिक आढावा जो आहे 2026 तो 27चा तो आपण त्यांच्याकडनं या ठिकाणी जाणून घेणार आहोत। काही शिक्षक वृंद या ठिकाणी आपल्या सोबत आहेत। आपण थेट त्यांच्यासोबत आज संवाद करणार आहोत की नेमकं विद्यार्थ्यांना 1 महिन्यामध्ये आपण या ठिकाणी काय शिकवलंय, काय आपण त्यांच्या स्वप्नपूर्तता करण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आणि नुकतंच त्यांचा माता पालक जी सभा आहे ती सभा या ठिकाणी झालेली आहे आणि विविध प्रश्न पालक सभेमध्ये पालक वर्गांनी या ठिकाणी त्यांच्यासमोर मांडलेले आहेत। विविध ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीच्या संदर्भामध्ये काही विषय आहेत ते विषयांचं निरसरण आपण कशा पद्धतीने या ठिकाणी करणार आहेत आणि वाचन कक्षाचं उद्घाटन सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे। आपण म्हणतोय की वाचाल तर वाचाल, हाच एक टॉपिक आम्ही तुमच्या समोर या ठिकाणी सादर करत आहोत। मी राजेश बिडवे, आमचे कॅमेरामॅन विनोदजी कांबळे। हे सर्व क्षणचित्र आज या ठिकाणी किन्होळा शाळेतील श्री शिवाजी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय किन्होळा येथे आपण आहोत। आता थेट त्यांच्या आपण जाणून घेतोय की त्यांच्या प्रतिक्रिया। आपल्यासोबत या शाळेचे मुख्याध्यापक आपल्यासोबत आहेत श्री राजपूत सर। सर, आज हा जो या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि विविध मान्यवरांना आपण या शाळेमध्ये बोलवलं आहे आणि त्यांचं जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन या ठिकाणी हे खरंच या ठिकाणी पर्वणी या ठिकाणी ठरणार आहे, काय वाटतंय? निश्चितच. कारण मी या गावचा भूमिपुत्र आहे, या शाळेचा विद्यार्थी आहे आणि संस्थेने माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे। या शाळेचा मुख्याध्यापक आणि प्राचार्य होण्याची संधी मला निश्चितपणे मिळालेली आहे। म्हणून माझा मानस आहे की माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून या शाळेचा शैक्षणिक क्षेत्रामधला चेहरामोहरा आपण बदलला पाहिजे। त्याच्याकरता 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे, डिसिप्लिन आणि क्वालिटी एज्युकेशन। या 2 गोष्टींकडे विशेष आमचा भर आहे। भौतिक सुविधा आज होतील, उद्या होतील, त्या मागे पुढे होतील, पण शिक्षणाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा व्हावा, हा माझा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मानस आहे। सर, या ठिकाणी नुकतंच या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे की कोणाला पोलीस बनायचं आहे, कोणाला IPS बनायचं आहे आणि कोणाला चांगलं एक सुजाण नागरिक बनायचं आहे, त्यावर काय करणार? निश्चितपणे त्याच उद्देशाने आम्ही आज एक पाऊल उचललं, वाचनालय सुरू केलेलं आहे। वाचाल तर वाचाल या संकल्पनेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी आज घरी गेल्यानंतर, बाहेर गेल्यानंतर सारखा मोबाईल आणि सोशल मीडियाच्या या जमान्यामध्ये व्यस्त असतो। त्याने किमान क्रमिक पुस्तकाच्या व्यतिरिक्त इतरही पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे आणि जर त्याने ते वाचन केलं तर हळूहळू वाचनाची सवय लागेल। स्पर्धा परीक्षेची भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेचं चांगल्या पद्धतीचं अभ्यासिका केंद्र सुद्धा या विद्यालयामध्ये उभं करण्याचा आमचा मानस आहे। तो निश्चितपणे उभं करू, म्हणजे गावात फक्त शाळेच्या विद्यार्थ्यांना नाही तर गावातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा याची मदत होईल आणि त्याचा फायदा होईल। आज या ठिकाणी भाऊसाहेब देशमुख आणि जे पंढरीनाथ पाटलांनी हे जे रोपटे या ठिकाणी जे शिक्षणाचं लावलेलं आहे त्याचा वटवृक्ष या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सुद्धा दिसतोय। त्या संदर्भामध्ये आपण काय भावना व्यक्त करणार? कारण की 2 नंबरची अमरावती शिक्षण संस्था या ठिकाणी गणल्या जाते। निश्चितपणे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, दलित मित्र, समाजभूषण पंढरनाथजी पाटील साहेब, स्वर्गीय राधे भोंडे सरकार, या गावचे भूमिपुत्र सीताराम पाटील बाहेकर, या सगळ्यांनी हे शिक्षणाचं रोपटं इथे उभं केलं। निश्चितपणे मला सांगताना आनंद होईल की मी याच मातीमधून याच शाळेचा विद्यार्थी असून या पदापर्यंत पोहोचलो। असे कितीतरी विद्यार्थी या शाळेने घडवलेले आहेत आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिक्षणाची गंगा बहुजन समाजामध्ये उभं करण्याचं काम भाऊसाहेबांच्या प्रेरणेपासून या सगळ्या मंडळींनी उभी केलेली आहे आणि तोच वारसा भविष्यामध्ये आम्हाला चालवण्याचा आमचा संकल्प आहे। सर, या ठिकाणी याच गावचे आपण आहात रहिवासी आणि इथे या ठिकाणी या शिक्षण क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम करण्याची संधी आपल्याला या ठिकाणी संस्थेने दिलेली आहे, त्याचं या ठिकाणी आपण फलित करणार? निश्चित, कारण ही संस्थेने दिलेली सगळ्यात मोठी जबाबदारी माझ्यावरती आहे आणि पहिला व्यक्ती आहे की या शाळेचा विद्यार्थी, या गावचा भूमिपुत्र, या शाळेच्या सर्वोच्च पदावर बसण्याचा बहुमान मला मिळाला, हे निश्चितपणे माझं भाग्य आहे आणि मला माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून संस्थेच्या आदेशान्वये सर्व शाळा समितीच्या मार्गदर्शक मंडळींच्या सूचनेनुसार जे काही करता येईल ते निश्चितपणे माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून मी करेल आणि या शाळेला एक गुणवत्तापूर्ण शाळा कशी उभी करता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करेल। मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे या ठिकाणी शाळा तर लक्ष देते, परंतु गावातील लोकसहभागाच्या माध्यमातून नुकताच काहीतरी निधी संदर्भामध्ये आपण काय भावना व्यक्त करणार त्यांनी दिलेला आहे? निश्चितपणे
इथे या गावामधलं आणि इथल्या परिसरातलं अतिशय वातावरण, हे सामाजिक वातावरण अतिशय पोषक आहे. लोक मदत देण्याकरता तयार आहेत, पण मदत ज्याच्याकडे द्यायची ती तेवढ्या ताकदीची, विश्वासाची व्यक्ती लागते. त्या दृष्टिकोनातून जेव्हापासून मी 18 जुलैला इथे प्राचार्य पदावरती नियुक्त झालो, तेव्हापासून कित्येक माजी विद्यार्थ्यांचे, पालकांचे आम्हाला फोन आले. ते मदत देण्याकरता तयार आहेत. पण मदत ही सकारणी आणि चांगल्या कामाकरता निश्चितपणे लावावी, या उद्देशाने आमचे सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मित्रांनो, विचारसरणी या ठिकाणी सकारात्मक असली पाहिजे. त्याच माध्यमातून शाळेचा दर्जा सुद्धा या ठिकाणी वाढू शकतो आणि शिक्षण संस्थेची जी आहे घोडदौड, त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी मदत होऊ शकते. आज आपण प्राचार्यांसोबत या ठिकाणी मुख्याध्यापक साहेबांसोबत या ठिकाणी संवाद केलेला आहे की आपण अनेक शाळांना या ठिकाणी भेटी देतोय, परंतु तुमची भावना या ठिकाणी सकारात्मक असली पाहिजेत आणि कुठेतरी या ठिकाणी लोकहिताची या ठिकाणी असली पाहिजेत. हाच उद्देश या ठिकाणी शाळेचा दिसतोय.